नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. तर आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे ती आपण करणार आहोत आजच्या देवबाप्पापासून, म्हणजे जो उगवता सूर्यनारायण आहे त्याच्यापासून. तर चला, आम्ही शिवरात्रीच्या दिवशी सकाळी आवरून मस्त मंदिरात गेलो होतो, दर्शन वगैरे घेतलं. महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला, हे मला पूजा करायची आहे. पूजेचं साहित्य काढत आहे, तुम्हाला दाखवत आहे. शिवलिंग तयार केलेलं आहे बघा, मस्त असं शिवलिंग तयार केलेलं आहे आणि बेलाच्या पानावरती मी ठेवलेलं आहे. आणि गुलाबाला बघा कशी फुलं आलेली आहेत. मी घरात ह्याच्यासाठी आणलं होतं, यातली मी माती घेतलेली आहे. कशाला? तर आपल्या शिवलिंगाच्या पूजेला. आणि बॅक कॅमेऱ्याने दाखवते. प्रतीक्षानं सकाळी सर्व पूजा वगैरे करून घेतली होती. पूजेला हे बघा, महादेवाला 108 तिने तांदूळ वाहिले होते, मस्त अभिषेक केलेला आहे, मस्त चंदनाचा गंध लावलेला आहे. त्याचबरोबर सर्व पूजा तिने केली होती मस्त अशी. तर चला, पूजेला सकाळी फुलं नव्हते, आत्ता फुलं मी आणलेली आहेत. आता पूजा झाल्याच्यानंतर तिथं पण वाहून घेते. तर हे बघा, सर्व साहित्य गोळा करून घेतलेलं आहे. दिवे मात्र तयार करायचे बाकी आहेत, अजून 7 ला 8 मिनटं बाकी आहे. धूप घेतलेला आहे, दही, दूध, चंदन, काडीपेटी, त्याचबरोबर उदबत्ती लावण्यासाठी घेतलेलं आहे. हे चंदन अभिषेक करण्यासाठी घेतलेलं आहे. गोमूत्र घेतलेलं आहे, त्याचबरोबर मध घेतलेला आहे. हा आबीर घेतलेला आहे, कापूर घेतलेला आहे, अगरबत्ती घेतलेली आहे. इथं रवली मौली जे म्हणतो ते घेतलेली आहे. इथं सुपारी घेतलेली आहे. हे 2 जानव तयार केलेले आहेत. कापसाच्या वाती करायच्या, दिवे तयार करायचे बाकी आहेत अजून. गुलाल घेतलेला आहे. 5 फळं नव्हते माझ्याकडे, केळी आणलेली आहेत. शमीपत्र, धोत्रा आणि काळे तीळ, लवंग, विलायची, गहू आणि तांदूळ, कमळगट्टे, धूप, तांदूळ आणि हे शिवलिंग तयार केलेलं आहे. बस हे सर्व साहित्य जे आहे ते गोळा केलेलं आहे. आणि त्यांनी ह्याच्या पानाऐवजी हे पानं आणलेले आहेत. कशाच्या? आपले जे पानं आहेत ना नागिनीचे, त्या पानाच्या ऐवजी ते आणलेले आहेत. एक तांब्या भरून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथं आणलेलं आहे बेल आणि बोर घेतलेला आहे. मेन बघा, बोर विसरता कामा नये. तर बोरसुद्धा घेतलेला आहे. तर बोर इथं ठेवते वाहीच्या साहित्यामध्ये. आणि त्याचबरोबर बेल घेतलेला आहे आणि याच्यामध्ये फुलं आहेत. तर असं हे सर्व जे साहित्य आहे ते मी घेतलेलं आहे. सर्व साहित्य जमा करून झालं की मी काय केलेलं आहे, मस्त असे पाट टाकून घेतलेलं आहे. 7 वाजलेले आहेत. अभिषेकाची वेळसुद्धा झालेली आहे, पण म्हटलं बिना रांगोळीची पूजा व्यवस्थित वाटत नाही आणि व्हिडिओ काढला, पण व्हिडिओमध्ये थोडंसं ब्लर आलेलं आहे, म्हणजे असं क्लिअरिटी व्हिडिओ आलेला नाही आहे. तर प्लीज समजून घ्या. थोडासा काही मोबाईलचा प्रॉब्लेम होता की वातावरणात तसं दिसत होतं. मुलांनीही काही लक्ष दिलं नाही आणि वेळ झाल्यामुळं मी डायरेक्टली पूजेला लागलेली आहे. तर त्यामुळे तसाच व्हिडिओ हा काढण्यात आलेला आहे. तर असो, सर्वप्रथम मी म्हटलं पूजा सुरू करायच्या अगोदर तयारी तर सर्व आपण करूनच घेतलेली आहे, पण त्याचबरोबर आपण काय करूया, दिवा लावून घेऊया. तर हा एक दिवा लावून घेतलेला आहे. जे सफेद पुष्प होते ते मात्र खुलले नव्हते. काय असतं, ज्या दिवशी आपल्याला सर्व साहित्य पाहिजे त्या दिवशी सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित भेटत नाही. बेल भेटला तोही सुक्काच भेटलेला आहे. आणि निवडून घेत होते तर त्यांनी नाही म्हटलं असं जाऊ द्या, जे भेटले तेच आपल्याला गोड मानून घ्यायचं आहे आणि पूजा करायची आहे. तर असं ह्यांना म्हटलं हार घेतलेला आहे. असे मोकळे पांढरे फुलं भेटत नव्हते, त्यामुळे हार घेतलेला आहे. आणि हारातले जे फुलं आहेत पांढरे ते काय केलेले आहेत, वाहून घेतलेले आहेत. असं मी ह्या पूजेची सर्व माहिती तुम्हाला गेल्या वेळेससुद्धा ऑनलाईन अभिषेक केलेला होता श्रावण महिन्यामध्ये, त्यावेळेस सांगितली होती. आणि एवढी डीपली आणि व्यवस्थित पूजा आपण खरंच दरवेळेस करत नाही. पण काय झालेलं आहे, ह्या वेळेस मला जो ऑनलाईन अभिषेक होता तो मला भेटलाच नाही. कुठल्या चॅनलवर होता मला काही माहीत नाही आहे आणि माहिती घ्यायला पण तेवढा वेळ भेटला नाही. तर मी जुना जो अभिषेक होता त्याच्यावरच केलेले आहे. तो पण शिवरात्रीचाच होता, पण त्याच्यामध्ये फक्त श्रावण महिन्याचा उल्लेख केलेला होता. मंत्र स्तोत्र काही त्यांचे इतके आपल्याला येत नाही, तर त्यामुळे आपण काही बोललेलो नाही. जसं त्यांनी केलेलं आहे तसं फक्त केलेलं आहे. तर इथं सर्वप्रथम धरणी मातेचं काय केलेलं आहे, हे केलेलं आहे. धरणी मातेला सुद्धा प्रार्थना करतात, त्याचबरोबर आपलं आचमन करतात. ज्यासाठी आपण पूजा करतोय त्याचंसुद्धा एक प्रार्थना करतात. तर इथं
मी ते सर्व केलेलं आहे. त्याचबरोबर नंतर पाण्याला वरुण देवतेचं आवाहन करतात. सर्व 5 गंगांचं आवाहन करून त्या पाण्यामध्ये वरुण देवतेचं स्थापन करून त्या पाण्यावर हात ठेवून ते पाणी सर्वांच्या डोक्याला लावतात किंवा डोळ्याला लावतात आणि सर्वीकडे थोडंसं जलसिंचन करतात. असं ते झालं की लगेच आपल्या सुपाऱ्या आहेत ना, 3 सुपाऱ्या पूजेला घ्यायला लावलेल्या, तर एक गौरी, एक विष्णू आणि एक गणपती यासाठी घेतलेले आहे. तर सर्वप्रथम घंटी जी आहे त्याची पूजा केली जाते. आपण कधीच सर्वप्रथम घंटीची पूजा करत नाही. केली तरी 1-2 दिवसात विसरून जातो आपण. आपली जशी सर्रास पूजा आहे तशी आपण पूजा करत राहतो. तर असं इथं मी घंटीची पूजा करून घेतली आणि नंतर ती सुपारीची जी आहे ती केलेली आहे. आणि हे 5-7 वेळेस करतात, माझ्या एवढं लक्षात नाही राहिलं ते. असो पण एवढं आहे, सर्वप्रथम आव्हान आहे आणि नंतर प्रार्थना आणि नंतर पूजा करायची असते. एवढं मात्र याच्यामध्ये नक्की आहे. तर चला, मी घंटीची झाली की आपली गरुड घंटी म्हणून त्याची पूजा करतात आणि नंतर गणपती बाप्पाची करतात. तर माझ्याकडे विड्याची पानंसुद्धा उपलब्ध नव्हती आणि मी ते आणायला विसरले. म्हटलं चला आंब्याची पानं आहेत ते ठेवून घेऊया. तर मी 7 झाडाची पानं सांगितली होती. 7 म्हणजे पत्ते म्हणले होते, नुसतं आपले खाऊची पानं किंवा नागिनीची पानं असे वगैरे त्याच्यामध्ये उल्लेख नव्हता केला. त्यामुळे माझाही थोडासा गैरसमज झाला आणि मी काय केलं, आंब्याची जी पानं आहेत ना तेच वापरलेले आहेत. मग त्यावरतीच मी आपल्या गणपती बाप्पांना स्थापन केलेलं आहे. सुपाऱ्या ज्या आहेत त्यासुद्धा मी त्याच्यावरती स्थापन करून घेतलेल्या आहेत. हळद कुंकू अक्षता वाहिलेले आहेत आणि सर्वप्रथम स्नान झालं की त्याच्यामध्ये वस्त्राचा उल्लेख करतात. मग जानव घातलेला आहे वस्त्र म्हणून आणि नंतर हळद कुंकू अक्षता देतात आणि लगेच प्रसाद देतात आणि फुलांनी आरती ओवाळायला सांगतात. इथं फुलांनी आरती ओवाळायला सांगितलेली आहे. तर चला, तीसुद्धा मी करून घेतलेली आहे. आणि त्या सुपाऱ्याचं जे आव्हान हे होतं गौरी आणि मी आत्ता विष्णू सांगितलं ना त्याचीसुद्धा पूजा करून घेतात. आणि इथं सर्व त्यांनी काय केलेलं होतं, जे अभिषेक करतो त्यावेळेस त्यांनी एक मोठी परात घेतलेली आहे आणि एक त्यावरती छोटा चौरंग आणि काय ठेवलेलं आहे, छोटी परात ठेवलेली आहे. तर ते जी पूर्ण पाणी आहे ना त्यांचं मोठ्या परातीत पडायचं आणि आपलं कसं छोट्याच परातीत घेतले असल्यामुळं ते पाणी पूर्ण एका ह्याच्यामध्ये राहणार नाही. त्यासाठी मी काय केलेलं आहे, ते वरचीवर एकाचं झालं की आपल्या छोट्या डब्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आपके पास में पानी का पैसा रखा हुआ है, भगवान को अच्छे से शुद्ध जल से स्नान कराइएगा। ओम शुद्धवाकार्यज्ञा भूर्भुवः स्वः शिवाय नमः। ओम मणिमयोगेन्द्रं चैमयोदा वैष्णे प्रतिशासनमयं भूर्भुवः स्वः शिवाय नमः। वैष्णां समर्पयामि वैष्णान्ते तदोपरान्ते पुनः शुद्धोदक्षानं समर्पयामि। दूध से स्नान कराने के बाद में फिर शुद्ध जल से स्नान कराइएगा और फिर दही से स्नान कराइएगा भगवान शंकर जी को। ओम ओंकाराय ओम ओंकाराय नमः। ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् नमः जयोनिपते सिंधुर्गं सदामा अनुपदमा वयमारे स्वाहा जल विचिन्नमा आवेदा सत्तो करिहि ओम अनुवादा हृदयते मंगलं सिंधवा आवेदा बंदो करिहि मनतमो नमो मनमत्वादि प्रया बंदो स्वामिता मनुष्यान् समर्पयामि। से स्नान कराइएगा। शुद्ध जल से स्नान कराने के बाद ओम वागुं समर्पय गं गोजय संतगं समाहितं अपादं तयोरतं ध्यान पूजां यदाहि तमम्मा स्नानं समर्पयामि। सकल स्नानान् के शुद्धोदि स्नानं भगवान का शुद्ध जल से स्नान करा लीजिएगा। जय नमः जय तत्व जय जय प्रभुदय कर्णा जाना अवतार उठाना और रूपा आर्यम्या
स्नानं समर्पयामि स्नानान्ते गन्धोदकस्नानं भगवान को एक कटोरी के अंदर बहुत बार के अंदर स्वागत स्वागत सभी बाबू का सोहो राजा भगवान से स्नान करिएगा राजवाय मां गन्धोदकस्नानं समर्पयामि पुनः भगवान हम तो पुष्पन भगवान बस्तान दे भगवान शंकर जी को देखिए कि पिनाइएगा ओम यज्ञ बलि राजा भगवान स्वागत मुझे गन्धोदकस्नानं दे अक्षतम समर्पयामि ओम चन्नमी मनोदया रोगदा रोगदवान ओम रामयामि ओजाखिलरे हरि अक्षतांते पुष्पादान समर्पयामि समर्पयामि नाना वृंद्रव्यम एक पुष्पे सभी सामग्री आगत ये सूचनकर सभी सामग्री नदी गुलाल हल्दी मेहंदी कुमकुम सभी भगवान के चरणों में अर्पण करने का भगवान संपरिवार पुष्पः श्री वंदर्यामि हस्तोपचार्यम नैवेद्यम भगवान को प्रदानाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा मध्ये मध्ये वाण्यम उत्तरापुष्पं समर्पयामि समर्पयामि फलपुष्पे चितादरे तर इथं काय केलेलं आहे मी सर्व म्हणजे पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे। जसं की दुधाने अभिषेक घातलेला आहे, नंतर शुद्ध जलाने घातलेला आहे, नंतर साखरनं घातलेला आहे, शुद्ध जलाने घातलेला आहे, दह्याने घातलेला आहे, शुद्ध जल घेतलेला आहे। तसं पंचामृताच्या प्रत्येक एक एक गोष्ट आणि एक एक जल इथं समर्पित करून अभिषेक झालेला आहे। नंतर जेवढ्या पण वस्तू आहेत तेवढ्या वस्तू मी इथं काय केलेल्या आहेत समर्पित केलेल्या आहेत। नैवेद्य दाखवून घेतलेला आहे, जानव, धोत्रा, गुलाबाचे फूल, सफेद वस्त्र, बेल वगैरे सर्व जे आहे ते मी इथं अर्पण करून घेतलेलं आहे। आणि यानंतर सुद्धा अभिषेक करायचा आहे आपल्याला। हे कसं की अंघोळ करून जसं आपण काय करतो कपडे वगैरे घालतो, गंध वगैरे लावतो, गणपावडर वगैरे करतो, नंतर जेवायला घेतो ना, त्या पद्धतीनं आहे। तर इथं सर्वप्रथम तसंच झालेलं आहे। जसं की स्नान झालेलं आहे, स्नान झाल्याच्या नंतर धूप, दीप, अक्षता आणि हे वस्त्र, त्याचबरोबर बेल, फूल वगैरे सर्व वाहून घेतलेलं आहे, अक्षता वाहून घेतलेलं आहे आणि अबीर लावलेला आहे, गंध लावलेला आहे। आणि इथं त्यांनी जशी सांगितली तशी प्रार्थना वगैरे काय काय आहे ते माझ्या काही लक्षात राहिलं नाही आता, कारण 2-3 दिवसाच्या नंतर हा व्हिडिओ एडिट केला आहे। हा सुद्धा मी बस स्टँडवरती बसून व्हिडिओ एडिट केलेला आहे, त्यामुळे थोडंसं समजून घ्या। तर असं आणि नंतर जो अभिषेक आहे तो हा अभिषेक आहे। जसं सर्वप्रथम आपण काय केलं तर एक एक करून पंचामृताने अभिषेक घालून घेतला होता, तर नंतर काय केलेलं आहे चंदन आणि पंचामृत, चंदन, अल्लक आणि पंचामृत एकत्र करून अभिषेक करून घेतलेला आहे। आणि नंतर जी कमळगट्टे, तीळ, मिरे, हे गहू वगैरे जे सर्व साहित्य आहे ना, नंतर ते अर्पण करायचं आहे आपल्याला एक एक करून। त्यासाठी त्यांचा जोपर्यंत ते अभिषेक मंत्र चालू आहे तोपर्यंत आपल्याला त्याच्यावरती अभिषेकाची धार सोडायची आहे आणि तो अभिषेक आपल्याला करत राहायचा आहे। तर मी तोच केलेला आहे, पंचामृताचा केलेला आहे, चंदनाचा केलेला आहे आणि त्यावरती नंतर जलाभिषेक केलेला आहे। तर हा सर्व अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला जे पण सर्व चुटकीभर तीळ घेतलेले आहेत ते वाहून घ्यायचे आहेत, कमळगट्टे आहेत ते वाहून घ्यायचे आहेत, सर्व एक एक करून साहित्य वाहून घ्यायचं आहे आणि नंतर गहू वाहून घ्यायचे आहेत। इथं सर्वप्रथम जो नैवेद्य आहे तो घरी बनवलेला वाहिलेला आहे आणि नंतरची पूजा मी म्हटलं ना केलेली आहे, त्या अभिषेकानंतर केळीचा नैवेद्य इथं दाखवून घेतलेला आहे मी। आणि अशा प्रकारे आपली पूजा जी आहे ती संपन्न झालेली आहे। लक्ष्मी, समृद्धि, वैभव, रिद्धि, सिद्धि, कुबेर भंडारी को लेकर पधारे, बड़े भाव से आरती करिए। सभी लोग अपने अपने घर में टीवी की आवाज तेज करते हुए भाव
की आम्ही लगेच विसर्जन वगैरे केलेलं आहे. आरती झाली की घंटी वगैरे जास्तीच आवाज आहे हिच्यामध्ये, तर तो एवढ्यासाठीच की ढोल नगारे ताशा तुम्हाला जे वाजवणं होईल ते शक्य असल्यास वाजवा.